14 ऑक्टोबर 2024 म्हणजे परवाच मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं. त्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्री, मराठी व्यावसायिक रंगभूमी याच्यामध्ये काम केलेलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. मराठी टेलिव्हिजन, हिंदी टेलिव्हिजन मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मराठी टेलिव्हिजन, हिंदी मध्ये सुद्धा त्यांनी आपलं यश कमवलेलं. मराठी सोबत त्यांनी हिंदीमध्ये आपले नाव कमावलेलं आहे. त्यांनी कॉमेडी सर्कस हिंदी टेलिव्हिजनवरील जो शो होता त्याच्यामध्ये काम केलंय. जागो मोहन प्यारे हा टेलिव्हिजन शो त्यांनी गाजवलेला आहे. मराठी व्यावसायिक नाटक प्रियतमा, त्याचबरोबर वासूची सासू याच्यामध्ये त्यांनी चांगली भूमिका निभावलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी प्रसिद्ध चित्रपट, आजही ते चित्रपट आपल्या आठवणीत कायम आहेत. म्हणजे मराठी चित्रपट नवरा माझा नवसाचा याच्यामध्ये त्यांनी सचिन पिळगावकर यांच्या मित्राची भूमिका केलेली आहे आणि ती सर्वांच्या लक्षात आहे. आम्ही साथ होते याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर हिंदी चित्रपट त्यांनी केलेले आहेत. नाव घ्यायचं झालं तर खट्टा मिठा आहे, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता आणि बुड्ढा होगा तेरा बाप असे काही त्यांनी चित्रपट केलेले आहेत. त्यांनी बाळ कलाकार म्हणून खिचडी या मराठी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. असा हा हर उन्नरी कलाकार ज्यांनी मराठी व्यावसायिक नाटक असू दे, मराठी हिंदी सिरियल्स असू देत, मराठी हिंदी चित्रपट असू दे, याच्यामध्ये आपला त्यांनी वेगळा ठसा उमटवलेला आहे. एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. या लोकांवरती त्यांची छाप आहे आणि लोकांना हसवणारा हा अभिनेता पडद्याच्या काळाच्या आड गेलेला आहे आणि सर्वांना सोडून गेलेले आहेत आणि त्यांचं काम खरंच कौतुकास्पद होतं. आणि मध्यंतरी मी एक त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला होता. त्यांनी सांगितलं की कॅन्सरवर त्यांनी कशा प्रकारे मात केली आणि ते इंटरव्ह्यू देत होते, मुलाखत देत होते, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून टचकन पाणी येत होतं. ज्यावेळेला त्यांना ही गोष्ट कळाली की आपल्याला कॅन्सर झालाय, पोटाचा कॅन्सर झालेला आहे, त्यावेळेला त्यांना इतकं वाईट वाटलं नव्हतं. पण ज्यावेळेला ते मुलाखत देत होते त्यावेळेला त्यांना खरंच वाईट वाटलं. 20 नोव्हेंबर 1966 मुंबईमधील बांद्रा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता आणि अतिशय सामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेमध्ये राज ठाकरे, सर्वांना माहित आहे राज ठाकरे म्हटल्यावर कोणी विचारायची गरज नाही, प्रत्येकांना राज ठाकरे म्हणजे माहित आहेत. आज राजकारणातील एक मोठं नाव आहे आणि ते त्यांचे मित्र होते. हे मला इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर कळालं की राज ठाकरे आणि अतुल परचुरे हे दोघं खरंच जवळचे मित्र होते. आणि ज्यावेळेला ते कॅन्सरमध्ये ज्यावेळेला ते कॅन्सरने ग्रासलेले होते ना, त्यावेळेला राज ठाकरेंनी त्यांना सांगितलं की तू घाबरू नको, मी आहे. हे एक वाक्य त्यांच्यासाठी मोठं होतं. त्यांची पत्नी सोनिया परचुरे या देखील अभिनेत्री आहेत. एका व्यावसायिक नाटकांच्या दरम्यान त्यांची ओळख झाली आणि त्याचं प्रेमात रूपांतर झालं. त्यांनी लग्न केलं. त्यांच्या घरी त्यांचे आई वडील 1-2 वर्षापाठी त्यांचे वडील वारलेले आहेत. त्यांच्या आई, त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी यांनी त्यांना इतका सपोर्ट दिलेला की त्यांनी त्यांना जाणवूच दिलं नाही की तुम्हाला कॅन्सर आहे. 2020 काय 22च्या दरम्यान त्यांच्या लग्नाला 20-25 वर्ष पूर्ण होणार होते आणि पूर्ण झालेत. म्हणून ते त्यावेळेला कोरोनाचा पिरियड होता. कोरोना संपल्यानंतर त्यांनी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला जायचं ठरवले, कारण तिथे त्यांचे नातेवाईक आहेत. ते त्या ठिकाणी गेले बुकिंग करून आणि 2-3 दिवस फिरले ऑस्ट्रेलियामध्ये. नंतर त्यांना अशक्तपणा जाणवायला लागला. आणि आपण या काळामध्ये आपण हा कधीच विचार करतो की आपल्याला कॅन्सर झाला असेल, ट्यूमर झाला असेल. आपण सामान्य विचार करतो की सर्दी, ताप, खोकला, पोटामध्ये काहीतरी इन्फेक्शन झाला असेल असा विचार करतो. तसं अतुलजींनी विचार केला की आपल्याला काहीतरी नॉर्मल झालं असेल, जॉन्डिस वगैरे झाला असेल असा हा त्यांनी विचार केला. आणि ते तिथं फिरले. नंतर त्यांनी आपल्या चुलत भावाला दाखवलं. ते योगायोगाने डॉक्टर होते आणि त्यांनी सांगितले की इन्फेक्शनमुळे झालं असेल. त्यांनी त्यांना गोळ्या दिल्या, त्यांनी त्या खाल्ल्या आणि बायकोला वगैरे काय सांगितलं नाही. कारण का मग बायको ते म्हणणार, मुलगी म्हणणार चला आपण भारतात परत जाऊया. आणि त्यांनी बुकिंग केलं होतं ते वेस्ट जायला नको म्हणून त्यांनी न्यूझीलंड वगैरे फिरले. 8 दिवसानंतर भारतात परत आले आणि ते आल्यानंतर लगेच त्यांनी आपल्या डॉक्टरला दाखवलं, मित्राला दाखवलं. तर त्यांनी चेक केलं, अरे इन्फेक्शन वगैरे काय असेल. म्हटले अतुल तू काय काळजी करू नकोस. गोळ्या दिल्या. 8 दिवस त्यांनी त्या गोळ्या खाल्ल्या आणि सांगितलं की सोबत आपण एक टेस्ट करूया काही. आणि त्यांनी 2-3 टेस्ट केल्या. ते त्यांचे मित्र होते. त्यावेळेला रविवारचा दवाखाना बंद होता. पण अतुल सरांसाठी त्यांनी तो दवाखाना रविवारचा ओपन केला. त्यांच्या टेस्ट केल्या. आणि ज्यावेळेला ते टेस्ट करत होते त्यावेळेला डॉक्टर घाबरले, कारण त्यांना निदान कळालं की यांना पोटाचा कॅन्सर आहे. आणि आपल्या मित्राला आपण कसं सांगणार डायरेक्ट. त्यावेळेला अतुल म्हणाले की काय झालं. त्यावेळेला त्यांनी टाळाटाळ केली आणि काही नाही, नॉर्मल आहे, मी रिपोर्ट बनवतो 1 तासात आणि तू एका चांगल्या डॉक्टरला दाखव. त्यांनी रिपोर्ट दिले आणि त्यांनी ते एका चांगल्या लेडीज डॉक्टरला दाखवले. त्यांनी ते चेक केले आणि त्यांना कळलं की यांना कॅन्सर झालेला आहे. त्यांनी त्यांना समोर बसवलं. त्यावेळी त्यांच्यासोबत कोणी नव्हतं, मित्र होता फक्त. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पोटाचा कॅन्सर झाला, घाबरायचं काही कारण नाही. जास्त मी काही बोलू शकत नाही कारण मी काही कॅन्सर स्पेशालिस्ट नाही आहे. आणि त्यांनी कॅन्सर स्पेशालिस्टला दाखवलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला सर्जरी करावी लागेल, 3 प्रोसिजर कराव्या लागतील. आणि ते तयार झाले. पहिल्या प्रोसिजरला त्यांच्या पॅनक्रियाजला प्रॉब्लेम आला. पॅनक्रियास सुजले त्यांचे. का झालं की कारण त्या डॉक्टरने चुकीची ट्रीटमेंट केली होती. 3 डॉक्टर होते
कॅन्सर स्पेशालिस्ट, एक गॅस्ट्रो सर्जन, आणखीन एक स्पेशालिस्ट सर्जन होते. या तिघांनी म्हणून वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट केली. म्हणजे डॉक्टर कसे असतात बघा, डॉक्टरांना निदान माहिती पाहिजे, माहित नसेल तर नाही म्हणून सांगायचं असतं असं डॉक्टरांनी. पण एखाद्याचा जीव धोक्यात घालू नये, त्यांनी तेच केलं. 3 ट्रीटमेंट केल्या, 3 प्रोसिजर केल्या आणि तिन्ही वेळेला तिन्ही फेल ठरल्या आणि त्यांचा जीव जाण्याची शक्यता होती. त्यांनी सांगितलं की 1.5 महिन्यानंतर या. आणि ज्यावेळेला त्यांनी चुकीच्या ट्रीटमेंट केल्या त्यावेळेला त्यांना अन्नच जात नव्हतं. एक घास त्यांना एका पाण्याच्या घोटावर घ्यावा लागत असे. पोट त्यांचं सुजलेलं होतं, पायाचे तळवे सुजलेले होते, त्यांना चालता येत नव्हतं, रात्रीची त्यांना झोप लागत नव्हती. म्हणजे ह्या डॉक्टरांनी काय केलं, आपण डॉक्टरांना देव म्हणतो, त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये त्या हॉस्पिटलचं नाव घेतलं नाही, कारण त्या हॉस्पिटलची बदनामी होऊ नये असं त्यांना वाटतं. खरं तर त्यांनी ते नाव घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे लोकांना, बाकीची लोक, पेशंट जागरूक झाले असते त्या ठिकाणी. आणि त्यांच्या पत्नीने, त्यांच्या आईने त्यांना नेहमी सपोर्ट दिला. 1.5 महिन्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळेला ते डॉक्टर म्हटले की आम्ही काय करू शकत नाही, याच्यावरचं सोल्युशन आमच्याकडे नाही. त्यांच्या पत्नी भडकल्या. डॉक्टरना म्हणाले की तुम्ही काय 2.5 महिने आमच्यासोबत टाइमपास करत होता काय. मग त्यांनी दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेतला. कोणीच त्यांनी सांगितलं की त्यांच्या मित्राने पुण्याला देशपांडे डॉक्टर आहेत, त्यांना तुमचे रिपोर्ट दिलेले आहेत, तुम्ही जाऊन त्यांना फक्त भेटून या. आणि त्या डॉक्टरला गेल्यानंतर डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी, डॉक्टरने रिपोर्ट्स पाहिले आणि सांगितलं की तुम्ही ठीक होऊ शकता, एवढं काही नाही. याला डॉक्टर म्हणतात. पेशंटचा जीव वाचवणं किंवा त्याला दिलासा देणं डॉक्टरचं काम असतं, कारण तो सगळ्यांसाठी देव असतो. काही डॉक्टर असतात पैसे उकळण्याचं काम करतात आणि काही डॉक्टर खरंच देव असतात. देवाचं दुसरं रूप म्हणजे डॉक्टर, आपण असं म्हणतो. आणि तेवढ्यात त्यांच्या मैत्रिणीचा फोन आला की एक डॉक्टर आहेत व्यास म्हणून, कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत, तू त्यांना जाऊन भेटतोस का बघ. 8 वाजेपर्यंत ते आहेत आणि ते बाहेर जाणार आहेत, 8 दिवसानंतर येणार आहेत. अतुल परचुरे लगेच गाडी काढून तिकडे गेले. 2 तासानंतर तिकडे पोहोचले. त्यांनी रिपोर्ट्स ऑलरेडी पाहिलेले होते आणि त्याच्यावर एक 3 पानाचं डिस्क्रिप्शन त्यांनी लिहिलेलं होतं, कारण आणि त्याच्यावर काय उपाययोजना वगैरे, पूर्ण एक रिसर्च त्यांनी त्याच्यावर केलेला होता. आणि सांगितलं तुम्ही घाबरू नका, एक 3 ट्रीटमेंट करेन मी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिकव्हर करायचा प्रयत्न करेन. एवढं त्यांच्यासाठी कॉन्फिडन्स देऊन गेलेलं होतं. आणि त्यांनी तसं केलं. आणि ट्रीटमेंट झाल्या, संध्याकाळी घरी आले, घरातले सगळे खुश. त्यांच्या मित्रांनी एवढी त्यांना मदत केली, सगळ्या मित्रांनी सपोर्ट होता. त्यांनी एवढं पण सांगितलं की तुला पैसे कधी पण लागू देत, फक्त अमाऊंट सांगा मी ट्रान्सफर करतो. आणि त्यांना त्याची गरज भासली नाही, कारण त्यांच्याकडे होतं, देवाने भरपूर काही दिले होतं. त्यांची श्रद्धा त्यांच्या आईवर, बायकोवर, मुलीवर, त्यांच्यासाठी ते सर्व काही होते. त्यांचे वडील 2 वर्षापाठीमागे त्यांचं निधन झालं होतं आणि ते या कॅन्सरमधून बाहेर पडले आणि छान आयुष्य जगायला लागले. पण पुन्हा काळाने घाव घातला, त्यांचं निधन झालं. मनापासून त्यांना श्रद्धांजली अर्पित करूया. त्याने एक वाक्य सांगितलेलं इंटरव्ह्यू मध्ये, समोरच्या व्यक्तीचं मन ओळखायला शिका. समोरचा व्यक्ती जर तुमच्यासोबत टाइमपास करत असेल ना, कचऱ्यासारखं बाहेर त्यांना फेकून द्या. कारण काय उपयोग आहे, ती लोक तुमच्या आयुष्यामध्ये टाइमपास करतात, तुमच्या आयुष्याशी खेळतात आणि निघून जातात. अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून टाकलेलं बरं.